नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा। मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांनी दुपारी डाळ भात आणि चपाती खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर सर्व बाधित विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। यापैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले। वसतिगृहात ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचले। अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। चौकशीनंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। मी आता शहादामध्ये आपलं जे मुलांचं जे समाज कल्याणचं हॉस्टेल आहे तिथे गॅस्ट्रायटिस फूड पॉइझनिंगची तक्रार आली होती। 40 मुलांना बरं वाटत नव्हतं आणि त्यापैकी 25 मुले आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते। त्यापैकी 20 मुले इथे 14 ते 20 मुले आता काही मुलांना बरं झाले ते रुरल हॉस्पिटल शहादामध्ये ॲडमिटेड आहेत आणि 5 मुले ज्यांना शिफ्ट केलं होतं एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये त्यांना ठेवला होता कारण थोडा SpO2चा आणि BPचा त्यांना त्रास होता। त्यांना पण मी भेटून आली आहे आणि इथे पण जितके मुले ॲडमिटेड होते त्यांना पण भेटली आहे, पालकांना पण भेटली आहे आणि आता हॉस्टेलमध्ये पण जात आहे तिथे काय काय इश्यूज आहे ते बघायला। या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल। फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे। थोडे व्हॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कार्यवाही पण करता येईल। पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितले की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल आणि मुले आता बऱ्यापैकी स्टेबल आहेत। सगळे मुलांना मी भेटली आहे। तिथे पण जे 5 मुले आहेत त्यापैकी पण सगळे ऑलमोस्ट स्टेबल आहे। एक मुलाचा थोडा BP कमी आहे, मला वाटते की पुढचे 1-1.5 तासात तो पण बरे होतील। हॉस्टेलमध्ये जाऊन आता थोडा तिथल्या मुलांसोबत पण बोलते आणि जे आपले आयोग किंवा HM किंवा वॉर्डन यांची पण जी जबाबदारी निश्चित करायची आहे ती पण करायची आहे आणि जी पण कमतरता आहे हॉस्टेलमध्ये ते पालकांसोबत एक टीम तयार करून आता माझी हा प्रयत्न राहील की पुढचे 2 महिन्यात ती सगळी